अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरानजीक असलेल्या शीतल हॉटेलजवळ नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर क्रॉस झालेली महावितरणाची वीज पुरवठा करणारी विजेची तार भरधाव जाणाऱ्या कंटेनरमध्ये गुंतून तुटली आहे। सदर तार तुटतानाची थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नगर मनमाड महामार्गावर क्रॉस झालेली वीज वाहक तार वादळी वाऱ्यामुळे खाली आली होती। सदर तारेत वीज पुरवठा सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका कंटेनरला ती विजेची तार गुंतल्याने ती तुटून रस्त्यावर पडली। यावेळी सदर विजेची तार तुटून मोठे शॉर्ट सर्किट झाले होते। विद्युत पुरवठा सुरू असताना ही तार तुटल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले नव्हते। सदर घटनेचा व्हिडिओ तेथील काही स्थानिक नागरिक काढत असतानाच ही घटना घडली असून त्यांनी बाकीच्या वाहन चालकांना थांबवून पुढील अनर्थ टाळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। सदर ठिकाणी महावितरणाच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।